नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जे सीनियर सिटीजन असतात किंवा आई वडील असतात, प्रेमापोटी मुलाच्या किंवा मुलीच्या लाभामध्ये आपली प्रॉपर्टी लिहून देतात आणि नंतर हेच मुलं आई वडिलांना बघत नाही। त्या केसमध्ये ही सगळी प्रॉपर्टी परत घेण्याची तरतूद आहे। ती कुठे आहे, कुठल्या कायद्यात आहे, काय सेक्शन आहे, या संदर्भाने आपण माहिती बघूया। तर मित्रहो, बरेचदा असं आपण बघतो की आई वडील प्रेमापोटी आपला मुलगा किंवा आपली मुलगी किंवा अजून कुठला लहान भाऊ किंवा कुठला नातेवाईक असेल त्यांच्या नावाने आपली प्रॉपर्टी खरेदी खताद्वारे किंवा गिफ्टद्वारे लिहून देतात आणि आपलं जे काही होतं ते त्यांच्या नावे करून मोकळं होतात। हे करण्यामागे उद्देश काय असतं? एकतर मुलाबाळाच्या नावाने प्रॉपर्टी झाली पाहिजे, म्हणजे आपण गेल्यानंतर त्यांना त्रास नको, किंवा बरेचदा मुलं बाळच इमोशनल ब्लॅकमेल करतात आईवडिलांना की मला हे तुम्ही लिहून द्या, कारण तुमचं तसंही मीच बघणार आहे। आणि या चक्करमध्ये आईवडील मुलाबाळांच्या नावाने प्रॉपर्टी करून देतात, कारण त्यांचंही असंच मत असतं की माझ्यानंतर हे याचंच आहे आणि तोच माझं बघणार आहे, तर आपण याला प्रॉपर्टी लिहून देऊया। प्रॉपर्टी लिहून दिल्यानंतर काही वर्षांनी हेच मुलंबाळं आईवडिलांवर उलटतात आणि प्रॉपर्टी तर हडप करतातच, पण आईवडिलांना सन्मानाने जगवत नाही किंवा त्यांना जे काही मंथली मेंटेनन्स पाहिजे, त्यांचा खर्च आहे किंवा त्यांची देखभाल आहे, त्यांचं मेडिसिनचं खर्च आहे, हे सगळं पाहण्याची जी त्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्णपणे नीट पार पाडत नाही। या केसमध्ये हे जे सीनियर सिटीजन आहेत त्यांना पश्चाताप होतो की आपण आपल्या मुलाबाळाच्या नावाने प्रॉपर्टी दिली, आता काही करता येत नाही आणि ते हतबल होऊन बसतात। अशा लोकांनी काळजी करायची अजिबात गरज नाही आहे। तुमच्या फेवरमध्ये एक कायदा आहे, सीनियर सिटीजन ॲक्ट 2007। या कायद्याची कॉपी तुम्हाला कुठे जाऊन मागायची गरज नाही। इंटरनेटवर जरी तुम्ही शोधलात सीनियर सिटीजन ॲक्ट 2007, तुम्हाला त्या कायद्याची PDF कॉपी मिळेल। ती PDF कॉपी काढा, डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये सेक्शन 23 आहे बघा। हा सेक्शन 23 काय म्हणतो? आईवडिलांनी मुलाबाळांच्या लाभामध्ये त्यांची प्रॉपर्टी प्रेमापोटी लिहून दिलेली असेल, खरेदी खताद्वारे दिली असेल किंवा गिफ्ट डीडद्वारे दिली असेल किंवा अजून कुठल्या हक्कसोडपत्र वगैरे माध्यमातून आपली प्रॉपर्टी मुलाबाळांना दिलेली असेल आणि म्हातारपणी ही मुलं जर तुमची देखभाल करत नसतील, तुमचं मेंटेनन्स देत नसतील, तुमचं सगळं करत नसतील, तर आधी जे तुम्ही खरेदी खताने किंवा कुठल्या दस्ताने दिलेली प्रॉपर्टी जी आहे ती तुम्ही वापस घेऊ शकता। याची तरतूद आहे सेक्शन 23। कोणतं सेक्शन 23? सीनियर सिटीजन ॲक्टमधील सेक्शन 23मध्ये दिलेलं आहे की आईवडिलांनी दिलेली प्रॉपर्टी ही वापस घेता येऊ शकतं। कधी? मुलाबाळांनी जर सांभाळ केला नाही तर त्या केसमध्ये वापस घेता येऊ शकतं। बरं, मग त्यासाठी अर्ज कुठे करायचा? हा अर्ज करायचा असतो कलेक्टरकडे, पण कलेक्टरकडे खूप कामं असल्यामुळे कलेक्टर आपले पॉवर्स त्याच्या सबऑर्डिनेट्स ऑफिसरला देतो। सबऑर्डिनेट कोण? प्रांत पण असू शकतो किंवा अजून डेप्युटी कलेक्टर किंवा कुठलाही त्याचा अधिकारी असू शकतो, ज्याच्याकडे हे पॉवर कलेक्टर डेलिकेट करतो। मग ज्या अधिकाऱ्याकडे कलेक्टरचे हे पॉवर आहेत, कुठले पॉवर? सीनियर सिटीजन ॲक्टच्या अंतर्गत आलेले अर्ज ऐकणे आणि मेरिटवर त्या अर्जावर निकाल देण्याचा अधिकार कलेक्टर एकतर स्वतः किंवा त्याचे सबऑर्डिनेटचा असेल अधिकार त्यांनी बहाल केला असेल तर तो सबऑर्डिनेट अधिकारी यांनी या अर्जावर सुनावणी करणे आणि 6 महिन्याच्या आत, हे खूप महत्त्वाचं आहे, हे स्पीडी प्रोसिडिंग चालते, याची वर्षोनवर्षी चालणारा मामला नाही आहे, लगेच याच्यावर निकाल देऊन जे काही खरेदी खत आईवडिलांनी मुलाच्या लाभात दिलेलं होतं ते खरेदी खत रद्द करता येतं आणि आईवडिलांनी दिलेली प्रॉपर्टी मुलांकडून काढून घेतल्या जाते आणि आईवडिलांना परत दिल्या जाते। ही तरतूद आहे या कायद्यामध्ये आणि अर्ज आणि निकाल याची प्रक्रिया जिथे चालते ते म्हणजे कलेक्टर किंवा कलेक्टरचे सबऑर्डिनेट। तर मित्रो, तुमच्याकडे जर अशी काही घटना झाली असेल, एखाद्या सीनियर सिटीजननी आपल्या मुलाबाळाच्या लाभात प्रॉपर्टी दिली असेल आणि ते मुलंबाळं जर बदमाशी निघाले असतील तर अजिबात घाबरायचं कारण नाही। सीनियर सिटीजन ॲक्ट मधील सेक्शन 23च्या अंतर्गत आईवडील हे असं खरेदी खत रद्द करू शकतात, प्रॉपर्टी वापस घेऊ शकतात। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याची व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही।
अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून व्हॉट्सॲपला मेसेज करा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तरच, हे महत्त्वाचं, मेरिट असेल तरच आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि सल्ला देऊ. बाय.